नमस्कार, मी विशाल परदेशी. बाप्पा मोरया रे मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. सगळीकडे हा जयघोष आणि हा जयघोष करण्यासाठी दोन खास मंडळी आपल्यासोबत उपस्थित आहेत. आपल्या सगळ्यांचे लाडके दादूस अरुण कदम, जाम भारी, सगळेच भारी आहे. आणि आपल्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री स्मिता गोंदकर. नमस्कार. तुमच्या दोघांचं खूप खूप स्वागत. जर हे दोघं इथे आहेत तर निमित्त देखील खास आहे. ते निमित्त असे की न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आम्ही राज्यातील प्रमुख शहरांमधल्या सार्वजनिक गणपती मंडळांच्या देखाव्यांची स्पर्धा घेतली. त्यांच्याकडनं आम्ही त्यांचे व्हिडिओज मागवले. भरभरून याला प्रतिसाद मिळाला. हजारोंनी व्हिडिओज झाले आणि त्यातनंही म्हणजे सगळेच खास होते खरं तर. त्यातनंही जे आम्ही नियम ठरवलेले होते त्या नियमानुसार काही व्हिडिओज आम्ही निवडलेले, दादूस, स्मिता, आणि ते व्हिडिओज आज आपण इथे दाखवणार आहोत आणि त्यांना पारितोषिक देणार आहोत. बरं, यामध्ये मला सांगायचं आहे की आम्ही काही विशेष पारितोषिक देतोय आणि त्याचबरोबर प्रथम पारितोषिक असणार आहे. तर आज आपण जातोय दादूस. हा, तिथले लोक पण तुम्हा दोघांचे जाम काय म्हणून फॅन आहेत. जाम भारी फॅन आहे. जाम भारी. म्हणजे आपण जातोय गावाकडे, बरं गावाला, उपनगरात गावाले बोल. हा गावाले. हा, आपण जातोय कल्याण डोंबिवलीमध्ये. कल्याण डोंबिवली देखील एक मोठी परंपरा आहे मंडळी, वर्षानुवर्षांची परंपरा आहे. आणि ती मंडळी फार हौशीने गणपती बसवत असतात. सार्वजनिक गणेश मंडळ वेगवेगळे उपक्रम राबवत असतात. चला पाहूयात या उपनगरातनं कोणती मंडळं आम्ही निवडली होती त्यांच्या एव्हीज. डोंबिवली शहरातील सहकार मित्र मंडळ गेल्या 41 वर्षांपासून गणरायाची प्रतिष्ठापना करते. आपण पाहू शकतो की या मंडळाचं यंदाचं 41वं वर्ष आहे आणि इतिहास काळातील विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील गड किल्ले आणि छत्रपती शिवाजी महाराज ज्या गड किल्ल्यांमध्ये राहत होते, ज्या ठिकाणी त्यांनी स्वराज्य निर्माण केलं आहे, त्याची प्रतिकृती या ठिकाणी उभारलेली आपल्याला पाहायला मिळते. विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये जे महत्त्वाचे सगळे होते त्यांची या ठिकाणी छायाचित्र लावण्यात आलेली आहेत. या गणेशोत्सवाच्या माध्यमातून या सगळ्या लहान मुलांना, तरुण पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची जाणीव व्हावी, त्यांना माहिती मिळावी, यासाठी केलेला हा प्रयत्न आहे. खास क्या बात, क्या बात. आहे दादूस. जाम भारी, जाम भारी. मेहनत मेहनत आहे, प्रत्येकाची मेहनत आहे खरं. गेल्या 41 वर्षापासून सामाजिक बांधिलकी जपत असणारा सहकार मित्र मंडळ अशाच प्रकारे देखावे साकारत आहे, जेणेकरून सामाजिक संदेश लोकांना जावा आणि गणेश भक्तांना या देखाव्याच्या माध्यमातून वेगवेगळे संदेश मिळावेत. हा देखावा पाहण्यासाठी डोंबिवली नाही तर कल्याण परिसरातून, आजूबाजूच्या शहरातून देखील नागरिक भक्तगण येत आहेत. न्यूज 18 लोकमतचा जो विशेष कार्यक्रम आहे, ज्या माध्यमातून कल्याण डोंबिवली परिसरातील 5 देखाव्यांना विशेष पारितोषिक दिलं जाणार आहे आणि त्याच्यामधल्या एका परीक्षकांच्या माध्यमातून एका गणेशोत्सव मंडळाला देखाव्याच्या माध्यमातून पहिला क्रमांक मिळणार आहे. कल्याण पश्चिमेच्या मुरारबाग या अतिशय नावाजलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये आपण आहोत. या गणेशोत्सव मंडळाचं यंदाचं 34वं वर्ष आहे आणि 34व्या वर्षामध्ये जवळजवळ अनेक विषय त्यांनी सामाजिक हाताळलेले आहेत आणि जेणेकरून नागरिकांना एक चांगला संदेश जावा या माध्यमातून प्रत्येक गणेशोत्सवाच्या वेळी सामाजिक बांधिलकी जपून देखावे साकारले जातात. मात्र यावर्षी त्यांनी महर्षी वेदव्यास आणि भगवद्गीता यामधला सार मांडलेला आहे. आपली जी जुनी संस्कृती होती महर्षी वेदांपासून, भगवद्गीतेपासून, श्रीकृष्णापासून, ती आता कुठेतरी लोप होत चालली आणि पाश्चात्य संस्कृतीचं आपण अनुकरण करायला लागलो आहोत. अशा प्रकारची मांडणी या देखाव्यामध्ये दिसते आहे. त्याचबरोबर भगवद्गीतेतील 18 अध्याय या ठिकाणी आपल्याला या देखाव्याच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. विभूती योग असेल, भक्ती योग असेल, विश्वरूप दर्शन योग असेल किंवा भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला जे अध्याय सांगितले त्यांचा देखील या ठिकाणी देखाव्याच्या माध्यमातून उल्लेख करण्यात आलेला आहे. दरवर्षी काहीतरी एक वेगळा विषय घेऊन जेणेकरून जनतेला एक चांगला संदेश जाईल, त्या माध्यमातून मुरारबाग हे मित्रमंडळ गणपती उत्सवामध्ये काम करत असतं आणि अनेक पारितोषिकं त्यांना मिळालेली आहेत. न्यूज 18 लोकमतनं जी कल्याण डोंबिवली शहरातून जी 5 मंडळं निवडलेली आहेत त्यामधील हे मंडळ आहे आणि या मंडळाला देखील पुरस्कार मिळण्याची शक्यता आहे. मात्र परीक्षक जे आहेत ते परीक्षक ठरवतील की यंदाचा प्रथम पारितोषिक कोणाला मिळेल.
डोंबिवलीच्या अष्टविनायक मित्रमंडळानं एक देखावा साकारला आहे। या देखाव्यामध्ये पाण्याचं महत्त्व किती आहे हे दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे। अष्टविनायक मित्रमंडळाचा हा गणेशोत्सव आहे आणि या गणेशोत्सवामध्ये पाहू शकतो की आपण भव्य अशी बाप्पाची मूर्ती आहे। त्याचबरोबर पाण्याचं महत्त्व सांगणारं म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग किती महत्त्वाचं आहे याचा देखील देखावा या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे। आपण पाहू शकतो की पावसाचं पाणी आपण वेस्टेज घालवतो, त्याचबरोबर कार धुण्यासाठी आपण पाणी वापरतो, कपडे धुण्यासाठी पाणी वापरतो, बगीच्यासाठी पाणी मोठ्या प्रमाणात वापरत असतो आणि हे पाणी याचं महत्त्व हे कशाप्रकारे एका टाकीमध्ये साठवून त्याचबरोबर ते जमिनीमध्ये कशाप्रकारे मुरवता येईल या संदर्भाचा हा देखावा त्याची जनजागृती करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आलेला आहे। विशेष करून दुष्काळी भागामध्ये तिथल्या लोकांना पाण्याचं महत्त्व आहे, मात्र शहरी भागामध्ये जिथे मुबलक पाणी आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होतो। आपण पाहू शकतो की भारताचा नकाशा आहे आणि त्या नकाशाच्या अगदी तळाशी थोडंसं पाणी आहे आणि त्याच्यामुळे जी दुष्काळग्रस्त भाग आहेत त्यांना पावसाचं महत्त्व, त्यांना पाण्याचं महत्त्व किती आहे हे आपल्याला कळतं। मात्र शहरी भागामध्ये अनेक जण जे आहेत ते पाण्याचा अपव्यय करतात आणि त्याच्यामुळे पाणी जपून वापरावं अशा प्रकारचा संदेश महापालिका, नगरपालिका देत असतात। मात्र तरीसुद्धा आपण पाणी जपून वापरत नाही। मात्र या देखाव्याच्या माध्यमातून तरी आता गणेश भक्तांनी येणाऱ्या पुढच्या काळामध्ये जपून पाणी वापरावं अशा प्रकारचा संदेश देण्यात आला आहे। या न्यूज 18 लोकमतच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून कल्याण डोंबिवली परिसरातील जवळजवळ 5 गणेशोत्सव मंडळ आहेत जे सामाजिक देखावे किंवा संदेश देण्याचा प्रयत्न करतात। त्यांना न्यूज 18 लोकमतकडनं पुरस्कार दिला जाणार आहे। सध्या मी कल्याण पश्चिमेच्या लेलेआळी परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की श्री गणेश उत्सव मित्रमंडळ आहे, त्यांच्या माध्यमातून गणपती बाप्पाचं हे सार्वजनिक मंडळ आहे आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा जो आहे त्या देखाव्याच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न या मंडळाने केलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याला यंदा 350 वर्ष पूर्ण होत आहेत आणि तेच या देखाव्याच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला जातो आहे। आपण पाहू शकतो की राज्याभिषेक सोहळ्यामध्ये जी विविध आभूषणं आणली गेली होती ती देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहेत आणि देखाव्याच्या माध्यमातून ते साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे। यंदाचं 50वं वर्ष या मंडळाचं आहे आणि या मंडळाला अनेक पुरस्कार देखील मिळालेले आहेत। त्याचं कारण म्हणजे अनेक सामाजिक संदेश, मग त्याच्यामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग असेल, व्यसनमुक्ती असेल किंवा मोबाईलच्या आहारी गेलेले लहान मुलं असतील त्यांचे देखाव्याच्या माध्यमातून देखावा साकारण्याचं काम या मंडळाने केलेलं आहे। आणि या माझ्या बाजूला आपण पाहू शकतो की मंडळाचे हे सगळे सदस्य आहेत। या जवळजवळ 50पेक्षा अधिक सदस्यांनी जे आहे 18 दिवस या देखाव्यासाठी मेहनत घेतलेली आहे आणि आता न्यूज 18 लोकमतचे जे परीक्षक असतील ते परीक्षक या माध्यमातून या मंडळाचं सगळं परीक्षण करतील आणि या मंडळाला पुरस्कार जाहीर होईल। कल्याण डोंबिवली क्षेत्रातील जवळजवळ 5 मंडळं आहेत आणि त्यांच्या माध्यमातून न्यूज 18 लोकमत हे त्यांना पुरस्कार देणार आहे। पर्यावरणपूरक आणि सामाजिक बांधिलकी जपून ती देखाव्याच्या माध्यमातून साकारणाऱ्या गणेशोत्सव मंडळाला न्यूज 18 लोकमतकडनं पुरस्कार दिला जातो आहे। कल्याण डोंबिवली परिसरातील जवळजवळ 5 मंडळं यासाठी सिलेक्ट झालेली आहेत। कल्याणच्या पश्चिमेच्या जागृती मित्रमंडळाच्या ठिकाणी आपण आहोत। खरंच हे मित्रमंडळ नावाप्रमाणे जागृत आहे, कारण या मित्रमंडळानं यंदा जो आपल्या बाप्पाच्या सार्वजनिक मंडळाचा जो देखावा साकारला आहे त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे वर्किंग वुमन, मग ती माझी आई, ती माझी पत्नी असू शकते, जिला वर्षाचे 365 दिवस कोणतीही सुट्टी नसते, ती 24 तास 24/7 वर्किंग असते, ही थीम घेऊन हे मंडळ या ठिकाणी आलेलं आहे आणि या थीमला प्रचंड असा प्रतिसाद मिळतो आहे। परिसरातलीच नाही तर आजूबाजूच्या शहरातील जे नागरिक आहेत ते देखील ही थीम पाहण्यासाठी येत आहेत। यंदा 8 फुटी जी मूर्ती आहे ते मंडळाचे जवळजवळ 8 सदस्य 20पेक्षा जास्त दिवस या ही मूर्ती बनवण्यासाठी लागले होते त्यांना आणि ही 8 फुटी मूर्ती फक्त कागदाच्या लगद्यापासून त्यांनी बनवलेली आहे। एक सुंदर असा देखावा ज्या माध्यमातून एक चांगला सामाजिक संदेश जाईल की एक स्त्री आपल्या संसारासाठी, आपल्या कुटुंबियांसाठी कशाप्रकारे आपलं जीवन व्यतीत करते, कशाप्रकारे ती काम करते, कोणती सुट्टी न घेता 24/7 ती काम करत असते आणि त्याच्यामुळे या महिलेला देखील प्रत्येक पुरुषानं
प्रत्येकानं रिस्पेक्ट द्यायला हवं, प्रत्येकाने तिचा आदर करायला हवा, अशा प्रकारची थीम या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी साकारली आहे. मला जायचंय स्मिताकडे. हा स्मिता, हे सगळे व्हिडिओज आपण पाहिले, काय वाटलं नेमकं? खरंच म्हणजे मी मगाशी पण म्हणाले होते की मी पुण्यात आणि मुंबईत जास्त गणेशोत्सवला भेट देते, पण तुमच्या माध्यमातून मला बाकीचे देखावे बघण्याची संधी मिळाली, त्यासाठी खरंच खूप खूप मी तुमची आभारी आहे. आणि अवघड आहे खूप हे जज करणं, सोपी गोष्ट नाही आहे, कारण तुमचे बरेच नियम आहेत त्याच्यामध्ये, इको फ्रेंडली आणि देखावा आणि मेसेज देणारा, या सगळ्या गोष्टींना त्या अनुषंगाने जे काय देखावे केले गेले तिकडे खूप मेहनत घेतली गेली आहे. तर प्रत्येकाचं अभिनंदन, ज्यांनी ज्यांनी या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतलाय. ते कदाचित मागे काम करणारे सेट डिझायनर्स असतील किंवा मूर्तिकार असतील, कार्यकर्ता असतील, तर सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि खरंच खूप कमाल वाटलं आणि छान मजा आली बघायला. चला, उत्सुकता वाढली आहे. हो हो, नक्कीच. मी सांगणार आहे सगळ्या प्रेक्षकांना, मंडळांना, की आम्ही काही विशेष पारितोषिक देतोय, त्याचबरोबर प्रथम पारितोषिक असणार आहे. तर पहिले तर विशेष पारितोषिक कोणकोणत्या मंडळांना मिळाले? स्मिता. सर्वप्रथम तर खूपच अवघड होतं हे डिसाईड करणं, तरी आम्ही एक निर्णय घेतलेला आहे. तर सगळ्यांचं आधीच सांगते, अभिनंदन, खूप खूप अभिनंदन. तर विशेष पारितोषिक आहे कल्याण जागृती मित्र मंडळ. अभिनंदन. अभिनंदन. दुसरं विशेष पारितोषिक आहे मुरारबाग मित्र मंडळ. अभिनंदन. अभिनंदन. तिसरं आहे डोंबिवली अष्टविनायक मित्र मंडळ. वा, अभिनंदन. अभिनंदन. चौथा आहे डोंबिवली सहकार मित्र मंडळ. अभिनंदन आहे विशेष तुमचं. पारितोषिक ज्यांना मिळालं आता त्यांचं खूपच महत्वाचं म्हणजे विशेष पारितोषिक झालेलं आहे आणि आता आपण वळतोय प्रथम पारितोषिक. आणि हम्म. प्रथम पारितोषिक आहे कल्याण गणेशोत्सव मित्र मंडळ. वा 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 वा, खूप अभिनंदन. खूप अभिनंदन, दादा. दादूस, याबद्दल सांगायला पाहिजे स्मिता, की कल्याण डोंबिवली म्हणजे तसं कल्याण हे शहर महाराजांचं आरमाराचं शहर म्हणून ओळखलं जातं. महाराजांचा आरमार त्यांनी तिथे स्थापित केलेला. बरोबर. यंदा त्यांनी तिथे शिवराज्याभिषेकाचा सोहळा जो होता तो उभा केला वा. खरं तर. आणि यंदाच्या या मंडळाचं हे 50वं वर्ष आहे. तसं बघायला गेलं तर या 50व्या वर्षामध्ये त्यांनी शिवराज्याभिषेक सोहळा जो आहे तो उभा करून त्यातनं देखील पुन्हा एकदा महाराजांचं स्वराज्य, महाराजांच्या स्वराज्याची पद्धत, त्यांचा अभिमान, मान, स्वाभिमान तो सगळ्यांमध्ये प्रतिबिंबित किंवा रुजवण्याचा प्रयत्न जो होता, ऊर्जा देण्याचा प्रयत्न या देखाव्याच्या माध्यमातून केला. म्हणून पुन्हा एकदा आपण कल्याण गणेश उत्सव मित्रमंडळाचं खूप खूप अभिनंदन करूयात की त्यांना प्रथम पारितोषिक मिळालंय. दादूस, स्मिता, लगेच पारितोषिक आपण त्यांना देणार आहोत. लगेच झटकीपट जाऊयात कल्याण डोंबिवलीमध्ये. आणि तिथं आमचे प्रतिनिधी उपस्थित आहेत, गणेश गायकवाड. गणेश, गणपती बाप्पा मोरया. विशाल गणपती बाप्पा मोरया. कल्याण आणि डोंबिवली परिसरामधले 5 मंडळं आपण निवडली होती, जी इको फ्रेंडली आहेत, सामाजिक बांधिलकी जपून विविध विषयांवर देखावे साकारून जनजागृती करण्याचा प्रयत्न करतात. आणि कल्याणमधील ज्या मंडळाला प्रथम पारितोषिक मिळालेलं आहे ते मंडळ माझ्यासोबत आहे. आपण पाहू शकतो की त्यांची जी मेहनत आहे ती गेल्या महिनाभरापासून हे जे मंडळ आहे ती मेहनत घेत होतं आणि या मेहनतीचं कुठेतरी चीज झालेलं आता पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत 50 पेक्षा जास्त, त्यांनी ही बाप्पाची मूर्ती साकारली होती आणि कागदाच्या लगद्यापासून बनवलेली ही मूर्ती होती. 8 फुटी ही मूर्ती आहे आणि इको फ्रेंडली मूर्ती आहे. या मंडळाला आपण आता बक्षीस वितरण करणार आहोत. हे मंडळाचे सगळे सदस्य आहेत ज्यांनी मेहनत घेतली आहे. आपण त्यांना प्रथम पारितोषिक देतोय. सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. तुमचं काय सांगाल? प्रथम पारितोषिक तुम्हाला आज मिळालंय आणि काय सांगाल? पहिले न्यूज 18 लोकमतचं धन्यवाद. त्यांनी आम्हाला या मानाचे मानकरी ठरवले, त्यानंतर त्यांचे खूप खूप जास्त आभार मानतो आम्ही यांचं. आणि आमची ही स्पर्धेमध्ये सहभाग घेण्याचं कारण ह्याच्यासाठी की न्यूज लोकमत नेहमी चांगल्या विषयांना प्राधान्य देतं. त्याच्यामुळे आम्ही ह्या वर्षी जो विषय जो साकारलाय वर्किंग वुमन, त्याच्यावरती आम्ही थीम आकारली. म्हणजे दैनंदिन जीवनाच्या स्त्रियांमध्ये काय इतरांपेक्षा काय जास्तीचे प्रॉब्लेम्स असतात ते आपण कशा प्रकारे मांडतो. दिवसभर त्यांना किती चॅलेंजिंग असतं, घरातलं करायचं, बाहेरचं करायचं, त्याच्यासोबत घरी आल्यानंतर पण पुन्हा त्यांनी कामं जी करावी लागतात, त्याच्यावर एक थोडक्यात थीम आधारली होती आम्ही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दरवर्षी आम्ही इको फ्रेंडली गणपती गेल्या 12 वर्षापासून बनवत आहे. तो मंडळाची मुलं सगळे स्वतःच बनवत असतात. इको फ्रेंडली गणपती बनवायचा उद्देश आमचा हाच आहे की पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये आणि कुठेतरी पर्यावरण
टिकून राहावं यासाठी आम्ही इको फ्रेंडली गणपती स्वराज मंडळाचे सदस्य बनवत असतो. विशाल, आपण पाहिलं की हे सगळे सदस्य आहेत त्यांनी न्यूज 18 लोकमतचे याच्यासाठी आभार मानलेत की या पुरस्कारातून पुढच्या वर्षी देखील एक वेगळी ऊर्जा, एक वेगळी प्रेरणा आम्हाला मिळणार आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. विशाल.